नमस्कार ताईनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास विभाग नवीन परिपत्रक काढण्यात आले. या परिपत्रकमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सूचना देण्यात आले. या परिपत्रकमध्ये काय अपडेट देण्यात आले हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. बघा ताईनो, आपण मागचं व्हिडिओ पाहिलं होतं. अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघटनाकडून एक परिपत्रक काढण्यात आलं होतं. त्या संघटनेने असं म्हटलं होतं की अंगणवाडीचे 2 तास वाढ करण्यात आले होते. 2 तास वाढ करण्यात आले आहे, परंतु जोपर्यंत शासनाचे सुधारित वेळापत्रक येईपर्यंत तुम्ही जुन्या वेळेनुसार अंगणवाडी सुरू ठेवण्यात यावी असे संघटनाकडून पत्र काढण्यात आलं होतं. तसंच आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, एकात्मिक बालविकास विभाग नंदुरबार यांचं आपण एक परिपत्रक काढण्यात आलं होतं. त्या परिपत्रकमध्ये स्पष्ट म्हटलं होतं की अंगणवाडीमध्ये 2 तास वाढ करण्यात आले. त्या 2 तास वाढीनुसार अंगणवाडी सुरू करण्यात यावी असं त्या परिपत्रकमध्ये म्हटलं होतं. आणि संघटनाकडून असं म्हटलं होतं की जोपर्यंत अंगणवाडीचं जे वाढीव 2 तास जे वेळापत्रक आहे, सुधारित वेळापत्रक येत नाही, तोपर्यंत तुम्ही जुन्या पद्धतीने अंगणवाडी सुरू ठेवण्यात यावी असं म्हटलं होतं. तर नंदुरबारचं आपण परिपत्रक पाहिलं तर त्या ठिकाणी ते 2 तास वाढ लागू करण्यात आले आणि त्याच पद्धतीने अंगणवाडी सुरू करण्यात आले. आता या परिपत्रकमध्ये एकात्मिक बालविकास विभागाकडून हे परिपत्रक आहे. बुलढाणा नवीन परिपत्रक आहेत. या परिपत्रकमध्ये काय म्हटले आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीसना काय सूचना देण्यात आले आणि बंद करताना GPS-मध्ये फोटो काढून टाकावे, हे काय प्रोसेस आहेत, हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. बघा, अंगणवाडी सेविका मदतनीस बंद करताना GPS-मध्ये फोटो काढून टाकावे. आता GPS मधून फोटो काढून का टाकावे, हेही आपल्याला या परिपत्रकमध्ये बघायचं आहे. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. बघा, हे परिपत्रक आहे, बुलढाणा जिल्ह्याचं आहे परिपत्रक. तर बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजना जिल्हा परिषद बुलढाणा, बुलढाण्याचं आहेत. दिनांक 23 ऑक्टोबर 2024ला हे परिपत्रक काढण्यात आलं होतं. आता आपण सध्या बघतोय, आपण नंदुरबारचं पाहिलं होतं, तर आपण रेग्युलरचं पाहिलं होतं. आता या ठिकाणी 23 ऑक्टोबर 2024चं हे परिपत्रक आहेत. या परिपत्रकमध्ये काय सूचना देण्यात आली होती, तर बघा या ठिकाणी विषय काय दिले. एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे कामकाजात 2 तास वाढ करण्याबाबत हे परिपत्रक काढण्यात आलं होतं. आता हे 2 तास अजूनपर्यंत लागू झाले नाहीत. अजून जे दुरुस्ती करून जे वेळापत्रक येणार आहे महिला बालविकास विभागाकडून, तेव्हाच तुम्ही अंगणवाडीमध्ये 2 तास वाढीव तासामध्ये तुम्ही काम करू शकणार आहेत. आता हे 2 तास वाढीव करण्यात आले, परंतु जोपर्यंत सुधारित वेळापत्रक येत नाही एकात्मिक बालविकास विभागाकडून, तोपर्यंत तुम्ही अंगणवाडी जुन्याच पद्धतीनेच जुन्या वेळेनुसार तुम्ही अंगणवाडी चालू करायचे. आता हे GPS-मध्ये फोटो काढून टाकावे असं म्हटलंय, ही सुद्धा आपल्याला सविस्तर बघायचं आहे. याच्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करतोय, कारण हे पत्र जुनं आहे, परंतु त्याच्यात आपल्याला GPS-मध्ये फोटो काढून टाकावे अंगणवाडी बंद करताना असं म्हटलंय. तर का असं म्हटलंय हे आपल्याला बघायचं, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तयार करतोय. संदर्भ बघा, आयुक्तालय मुंबई यांचे पत्र क्रमांक 7, 2 तास कामकाज वाढ 2024-25, 5878 नवी मुंबई, दिनांक 14/10/2024. पुढे बघा, उपरोक्त संदर्भानुसार शासन निर्णयानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत दिनांक 1/10/2024 पासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रतिमाह मानधनामध्ये वाढ करण्यात, तसेच त्यांना प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत सर्व अंगणवाडी केंद्र सुरू ठेवण्याची वेळेमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहेत. तर बघा, वाढीव 2 तास करण्यात आले होते. जुनी वेळ काय होती आणि नवीन वेळ काय, 2 तास वाढ केल्यानंतर कोणत्या वेळेस अंगणवाडी बंद करायची तुम्हाला आणि कोणत्या वेळेस अंगणवाडी उघडायचे,
ते आपल्याला या टेबलमध्ये बघायचं आहे पुढे. ताईंनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कुठलंही एखादी भरती असेल, सरळ सेवेची भरती असेल, त्याचं फॉर्म ॲप्लिकेशन ऑनलाईन कसं भरायचं तेही मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अंगणवाडीचे वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहील मी. तर बघा या ठिकाणी टेबलमध्ये तुम्हाला टेबल दिसत असेल. बघा, या टेबलमध्ये सविस्तर एक्सप्लेन करण्यात आले. तर बघा, याआधी भरवण्यात येत असलेली अंगणवाडीची वेळ. बघा, यापूर्वी अंगणवाडी म्हणजे जुनी वेळ होती होती काय होती? जुनी वेळ अंगणवाडी ओपन करायची आणि अंगणवाडी बंद करायची वेळ काय होती? तर बघा या ठिकाणी या कॉलममध्ये देण्यात आले. सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अंगणवाडी ही जुनी वेळ आहे. अंगणवाडी ओपन करायची 9 वाजता आणि दुपारी 2 वाजता बंद करायची होती. आता हे 2 तास वाढीव 2 तास ॲड केल्यानंतर आता तुम्हाला अंगणवाडी केव्हा उघडायचे आणि कोणत्या वेळेस बंद करायचं आहे? बंद करताना जी-पी-एसमध्ये फोटो का काढायचं? तेही आपल्याला बघायचं आहे. तर ही जुनी वेळ आहे सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अंगणवाडी जुन्या वेळेनुसार भरत होतो आपण. आता नवीन नवीन आदेश आल्यानंतर वाढीव 2 तास झाल्यानंतर या आदेशान्वये बदल करण्यात आलेला अंगणवाडी केंद्राची वेळ. तर बघा 2 तास वाढीव झाले. त्याच्यानुसार आता कोणत्या वेळेस अंगणवाडी ओपन करायची तुम्हाला? तर बघा या कॉलममध्ये सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्हाला अंगणवाडी भरवायची आहे. आता हे बघा वाढीव 2 तास किती झाले? 2 तास. आता वेळ बंद करण्याची वेळ काय झाली तुमची? तर या ठिकाणी बघा अंगणवाडी ओपन करायची 9 वाजता आणि दुपारी 4 वाजता तुम्हाला अंगणवाडी बंद करायचं आहे. आता हे एक इम्पोर्टंट मुद्दा आहे. बंद करताना तुम्हाला जी-पी-एसमध्ये फोटो काढायचा आहे. आता फोटो काढण्यासाठी बघा, या ठिकाणी शहरामध्ये काय म्हटलंय, शासकीय सुट्टी वळगून नियमित अंगणवाडी केंद्र सुरू ठेवण्यात यावी. तर बघा जे शासकीय सुट्टी असेल ते सोडून तुम्हाला नियमित अंगणवाडी तुम्हाला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्हाला सोमवार ते शनिवारपर्यंत तुम्हाला अंगणवाडी भरावं लागेल. चला तर आपण 4 वाजता सुट्टी अंगणवाडी बंद केल्यानंतर आपल्याला जी-पी-एसमध्ये का फोटो काढायचं तेही आपल्याला पुढे बघायचं आहे. तर पुढे बघा सदर संबंधित प्रवेशिकेने अंगणवाडी केंद्रास भेटीच्या वेळी बघा इथे काय म्हटलं हे लक्षात ठेवायचं. सदर संबंधित प्रवेशिकेने अंगणवाडी केंद्रास भेटीच्या वेळी सकाळी 9 वाजता अंगणवाडी केंद्र ओपनिंग, जी-पी-एस फोटो तसेच अंगणवाडी केंद्र बंद करताना दुपारी 4 वाजता बंद करताना जी-पी-एस फोटो बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सादर करावे. तर बघा तुम्हाला अंगणवाडी तुम्ही सुरुवातीमध्ये ओपन करताना सुद्धा तुम्हाला जी-पी-एसमध्ये नोटकॅममध्ये तुम्हाला फोटो काढायचा आहे. फोटो काढल्यानंतर तुम्हाला अ, महिला बाल विकास विभाग प्रकल्प अधिकारी यांना यांना सादर करायचं आहे आणि संध्याकाळी तुम्ही तुमची अंगणवाडी बंद करताना दुपारी 4 वाजता तेव्हाही तुम्हाला जी-पी-एसमध्ये फोटो काढायचे. ते दोघं फोटो तुम्हाला कुठे पाठवायचे? फोटो बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सादर करावं लागेल तुम्हाला. बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी जी-पी-एसचे फोटो असल्याशिवाय बघा इथे काय म्हटलंय? बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी जी-पी-एसचे फोटो असल्याशिवाय प्रवेशिका यांची दौरा दैनंदिन मजूर करू नये. तर या ठिकाणी काय म्हटलं बघा, जी-पी-एसचे फोटो असल्याशिवाय प्रवेशिका यांची दौरा दैनंदिन मजूर करू नये आणि मजूर केल्यास आपण जबाबदारी धरण्यात आपणास जबाबदारी धरण्यात येईल. तसेच अंगणवाडी केंद्र उपरोक्त वेळेनुसार नियमित सुरू ठेवण्याबाबतची जबाबदारी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांची राहील याची नोंद घ्यावी. असं या पत्रामध्ये आता वेळेनुसार आपण कोणत्या वेळेस आपल्याला अंगणवाडी ओपन करायचं आहे 9 वाजता, दुपारी 2 वाजता. सध्या तर बघा वाढीव 2 तास करण्यात आले, परंतु अजूनपर्यंत जे सुधारित वेळापत्रक अजूनपर्यंत एकात्मिक बालविकास विभागाकडून आलं नाही. तोपर्यंत तुम्ही जुन्या वेळेनुसार जुन्या पद्धतीनेच तुम्ही तुमचं अंगणवाडी सुरू ठेवायचं आहे. जेव्हा सुधारित वेळापत्रक येईल तेव्हाच तुम्ही 9 ते 4 वाजेपर्यंत तुम्हाला अंगणवाडी सुरू ठेवावी लागेल आणि सकाळी ओपन करताना आपल्याला जी-पी-एसमध्ये म्हणजे नोट कॅममध्ये फोटो काढायचे आणि अंगणवाडी 4 वाजता बंद करताना आपल्याला जी-पी-एसमध्ये फोटो तुम्हाला त्या ठिकाणी जी-पी-एसमध्ये फोटो काढून तुम्हाला एकात्मिक बालविकास विभाग प्रकल्प अधिकारीला पाठवायचं आहे तुम्हाला. आता या ठिकाणी काय म्हटलंय
प्रवेशिका यांची दैनंदिनी मजूर करू नये असं म्हटले बघा. दिनी मजूर करू नये असं म्हटलंय. कारण जोपर्यंत तुम्ही जी-पी-एसचे फोटो सादर करत नाही तोपर्यंत प्रवेशिकाचं यांची दैनंदिन मजूर केले जाणार नाहीत. बघा सहमत पत्र, संदर्भ पत्र, शासन निर्णय, मुख्य कार्याधिकारी जिल्हा परिषद बुलढाण्याचं हे पत्र आहे. आता आपल्याला हा व्हिडिओ तयार करण्याचे एकच उद्देश आहे, की आपल्याला जो सुधारित वेळापत्रक येईल त्याच्यानुसार आपल्याला काम करावं लागेल आणि त्याच्यात आपल्याला जी-पी-एसमध्ये फोटो काढून सुरुवातीमध्ये ओपन करताना जी-पी-एसमध्ये फोटो काढायचे आणि आपल्या 4 वाजता दुपारी बंद करताना सुद्धा आपल्याला जी-पी-एसमध्ये फोटो काढायचे आणि ते फोटो आपल्याला आपल्या जे सुपरवायझर असेल त्यांना जिथे पाठवायचं असेल, ग्रुप असेल ते तिथे पाठवायचं आणि विकास प्रकल्प अधिकाऱ्याशी त्यांना पाठवायचे आणि तेव्हाच त्यांचं जे प्रवेशिकाचे दैनंदिन जो भत्ता असेल, मजूर असेल, भत्ता मंजूर होईल तेव्हाच त्यांना भत्ता मिळणार आहे. ताईंनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. अशीच नवनवीन व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अंगणवाडीची भरतीचे अपडेट असेल किंवा नवीन अंगणवाडीची अपडेट असेल, वेळोवेळी मी चॅनलवरती अपलोड करत असतो, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खास करून एखाद्या सरळ सेवेची भरतीची जाहिरात असेल, ती जाहिरातसुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि त्या जाहिरातचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं, लाईव्ह मी या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं तेही मी या चॅनलवरती अपलोड करत असतो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे अंगणवाडी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज. जय हिंद, जय महाराष्ट्र.